मित्रांनो, आयुष्य ही एक शाळा आहे. त्याच्यामुळे आयुष्यात जे पण काही होते असं समजू नका की माझ्याच सोबत असं का होते, पण जे होते ते स्वीकारत जा. जी परिस्थिती आपल्यावर येते ती स्वीकारा आणि तिला 2 हात करायला तयार राहा. कारण देव म्हणतो हे सगळं होणं निश्चित आहे, हे विधी लिखित आहे, हे बदलणार नाही, हे होणारच आहे. मग जे होणार आहे त्यापासून दूर पळायचं की त्याला 2 हात करून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायचा. पुढे होणार आहे ते चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे हे माहिती नाही आपल्याला, पण जेव्हा चांगलं होतं तेव्हा आपण ते स्वीकारतो. मग जेव्हा आपल्यासोबत वाईट होतं तेव्हा आपण का नाकारतो? का देवाला दोष देत बसतो? का परिस्थितीला दोष देत बसतो? का ते स्वीकारत नाही? का ते स्वीकारून आपण त्याला सामोरे जात नाही? तर त्याला सामोरे जायला शिका. कारण आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग येणंही तेवढंच गरजेचं आहे आपल्याला पुढे शिकण्यासाठी. आयुष्य आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी शिकवत असते. तुम्हाला भविष्यात उभं करण्यासाठी काळ पण तुमच्यावर ते प्रसंग आणत असतो. उलट असे प्रसंग आपल्या आयुष्यात येणं गरजेचंच आहे असं मी म्हणेन. कारण तेव्हाच तर आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला कळते. जेव्हा आपल्याला आयुष्य शिकवत असते तेव्हा परीक्षा म्हणून आपण उत्तराच्या शोधात फिरायचं असतं. येईल त्या परिस्थितीला 2 हात करत पुढे जायचं असतं आणि आपला सुखर यशोमार्ग शोधायचा असतो, आपल्या यशाचा मार्ग शोधायचा असतो. ज्या पण खडतर वाटा आपल्या आयुष्यात येतात त्याच्यातून मार्ग काढत आपल्याला आपल्या आयुष्याला नवं वळण द्यायचं आहे. म्हणून आयुष्याला तक्रार करत बसू नका. आयुष्यापाशी तक्रार करत बसू नका की माझ्याच वाट्याला काय हे आलं, मीच का जास्त दुःख सहन करतोय. जगात कुठलाही माणूस सुखी नाही आहे. अंबानीसुद्धा. प्रत्येकाला कुठलं ना कुठलं दुःख आहे आणि सुखही आहे. मग सुख जसे आनंदाने स्वीकारता तसं दुःखही पचवायला शिका आणि दुःखाला सामोरे जात जात आपला आयुष्याचा मार्ग शोधत राहा. यालाच तर जीवन म्हणतात. नाहीतर जगण्याला अर्थ काय आहे? नुसतं सुखच सुख असेल तर आपली प्रगती कशी होणार? प्रगती हवी असेल तर चौकस बुद्धी हवी, क्षमता हवी, परिस्थितीला 2 हात करण्याची तयारी हवी, कठीण प्रसंग हवेत. हे सगळं आयुष्यात हवं तरच आपली प्रगती निश्चित आहे, एवढं नक्की.